मी अनिल वैजनाथ गायकवाड हा व्हिडिओ याकरता करत आहे। आज दिनांक 11 जुलै सकाळी टाईम 10:37 झालेला आहे। माझ्या घरच्यांना उलटी, संडास व ताप अशा आजारानं सर्व फॅमिली परेशान होती। याकरता मी 108ला कॉल केला। 108ला मी कॉल केल्याच्या नंतर त्यांना मला जवाबी उत्तर दिले की गाडी यायला पाऊण तास लागेल। माझा म्हणणं एक आहे की जर पाऊण तास जर यायला वेळ लागत असेल, यामध्ये पेशंट जर घायल झाला तर याला जबाबदार कोण? परभणी जिल्ह्याची आज लोकसंख्या किती? इथं आरोग्यसेवा 108, 104, 102 अशा किती रुग्णसंख्येसाठी गाड्या उपलब्ध आहेत। जर ह्या ठिकाणी एखाद्या पेशंटचा अपघात झाला असता, माझ्या घरच्या किंवा इतर कोणाच्या फॅमिलीचा किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा जर इतका वेळ गाडी यायला लागत असेल तर ह्या सर्व्हिसचा उपयोग काय आहे? आज तुम्ही बघू शकता माझ्या मागे की इथं किती ॲम्ब्युलन्स उभा आहेत। मग यामधले जर इथल्या अधिकाऱ्याला एकही गाडी पाठवण्याचा अधिकार नसेल तर अशा अधिकाऱ्याला अधिकार काय आहे अधिकारी म्हणून घेण्याचा? ही पूर्ण रेकॉर्डिंग मी कलेक्टरला दाखवणार व जवाबी उत्तर विचारणार आहे। मी आता याची गाड्या इथं किती उभा आहेत याची सर्व रेकॉर्डिंग ही तुम्हाला दाखवत आहे। मग ह्यामध्ये कंडम किती आहेत व कामाच्या किती आहेत आणि कामाच्या जेवढ्या आहेत तेवढ्या गाड्या ह्यांनी इथं ठेवाव्यात।